तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि सकाळी सकाळी आम्ही आलो आहोत खांडायला. परवाच्या दिवशी पण आलो होतो. त्या दिवशी पूर्ण काम झाले नाही. मग आज परत आलो आणि आज आपल्याला काम जे आहे ते पूर्ण करायचं आहे खांडणीचे. म्हणजे पूर्ण झाल्यावर उद्यापासून ह्या माळामध्ये यायची गरज नाही. तर तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने आम्ही खांडणार आहोत, कशा पद्धतीने आमच्याकडे काम केले जाते खांडणीचे, ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. आणि मित्रांनो, तिकडे पहा, रेड्याचं उछलखूत चाललेलं आहे. आणि इकडे खांडणीचं काम सुरू झालं मित्रांनो, पहा तुम्ही. त्या दिवशी तिकडे पण ते पहा, काही झाडं जे आहे ते हे काही झाडं खांडून टाकले आहेत परवाच्या दिवशी. आणि हे आहेत बाकीचे 4-5 सातदड्याचे झाडं. हे पहा, हे एक राहिलं आहे, त्याच्यानंतर हे राहिलेले आहेत तिकडचे. आणि मित्रांनो, आम्ही अशा पद्धतीने वाहण्याचं काम पण करतो. हे पहा, खूप वाहायला पण खूप भंगवतं, खूप थकवा येतो. तर मित्रांनो, ऊन पण खूप झालं आहे. म्हणजे आता साधारण 1 वाजलेला आहे. तरीही आमचं काम जे आहे ते चालूच आहे इकडे खांडणीचं. आणि आमचं वाहायचं पण काम चालू आहे. अजून तर खूप 1-2 तास लागतीलच. आज खूप दमवलं, म्हणजे आज खूप दमवलं मित्रांनो. आणि ते पहा, तिकडे डाही भरण्याचं काम चालू आहे. तिकडे आई आणि लहान भाऊ जो आहे तो तिकडे, त्यांचं काम चालू आहे. आणि इकडे खांडायचं पण काम चालू आहे अजून. तर हे झाड आता पूर्णपणे खांडून झालेलं आहे. थोड्यासाठी तू तर मित्रांनो, आता सर्व काही शेतातलं काम झालं, खांडणी बिंडणी झाली. त्याच्यानंतर आता आम्ही घरी चाललो आहोत. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.